नमस्कार. आज आपण पाहणार आहोत खग्रास चंद्रग्रहणाविषयी माहिती. भाद्रपद शुक्ल 15 रविवार 7 सप्टेंबर 2025. ग्रहण दिसणारे प्रदेश: भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या प्रदेशात ग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. पुण्यकाल: ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे. वेधारंभ: हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत. वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करता येतात. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी 15:15 पासून ग्रहणाचे वेद पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री 9:57 ते 1:27 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. खग्रास चंद्रग्रहणातील कृत्ये: ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पूर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरुषचरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण कालामध्ये म्हणजे पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामाविषयी सेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहण कालात ग्रहण संबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. खग्रास चंद्रग्रहणाचे राशीफल: मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल. मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फल. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.